आज भारतामध्ये लोकशाही धोक्यात आहे. असे अनेक वाक्य आपण सोशल मीडियावर ऐकले असतीलच, जसं की इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब. पण या पाठीमागचं सत्य काय आहे? हेच वाक्य सतत आपल्या कानावर पडून आपल्याला असं वाटत आहे की हेच सत्य आहे. हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये विथ फॅक्ट्स अँड रिसर्च जाणून घेणार आहोत. ठीक आहे, सगळ्यात आधी समजून घेऊया लोकशाही म्हणजे काय. फक्त निवडणुका झाल्या, मतदान झालं आणि एखादा कॅन्डिडेट निवडून आला. जसं की 2024 साली विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आपण त्यासाठी आमदार किंवा खासदार निवडून दिले. लोकशाही इतक्यातच मर्यादित होत नाही. हेच आपण एक सिंपल उदाहरण घेऊन समजून घेऊया. समजा तुमच्या कॉलेजमध्ये किंवा सोसायटीमध्ये निवडणूक आहेत आणि एखादा कॅन्डिडेट निवडून द्यायचा आहे आणि आपण तो दिलाही, पण त्याला आपण फारसा विरोध किंवा अपोज करू शकत नाही. जर आपण तो केलास तर आपण अडचणीत येऊ शकतो. म्हणजेच काय, विरोध करणाऱ्याला फारशी संधी मिळत नाही. मग त्याला लोकशाही म्हणाल का? म्हणून लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही, ते एक परिपूर्ण व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेचे काही पिलर्स किंवा स्तंभ आहेत. जसं की संविधान, न्यायपालिका, प्रसारमाध्यम, विरोधी पक्ष, नागरिकांचे अधिकार किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता भारतामध्ये वाद नेमका इथूनच चालू होतो. काही लोक म्हणतात की हे स्तंभ कमकुवत होत चाललेत किंवा वीक होत चाललेत. जसं की मीडिया किंवा कोर्ट हे सरकारचं ऐकतात किंवा सरकारला विकले गेले आहेत. जसं की सोशल मीडियावर कायम दावा होतो की गोदी मीडिया किंवा मोदी मीडिया. काही लोक म्हणतात तसं अजिबात नाही, हे सगळं विरोधी पक्षांचा दावा आहे, यात काहीच तथ्य नाही. हेच आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये समजून घेऊया. ठीक आहे, आता खरी चर्चा सुरू करूया. भारतात लोकशाही धोक्यात आहे हे वाक्य तुम्ही नक्कीच अनेकदा ऐकलं असेल, पण हा फक्त एक राजकीय नारा आहे की त्यामुळे काही तथ्य आहे? चला एक एक मुद्दा पाहूया आणि शेवटी तुम्हीच ठरवा की सत्य काय आहे ते. सर्वात आधी ऐकून घेऊया टीकाकार काय म्हणतात ते. त्यांचं म्हणणं असं आहे की देशातील मोठे निर्णय आता काही मोजक्या लोकांकडे जास्त केंद्रित झालेले आहेत, जसं की पीएम, एचएम किंवा रुलिंग पार्टीचे नेते. पण सरकारचं म्हणणं वेगळं आहे. ते म्हणतात की मजबूत नेतृत्व असेल तर निर्णय जलद होतात. पण याला सत्तेचे केंद्रीकरण म्हणतात की प्रभावी नेतृत्व, हे तुम्हीच ठरवा. आता संसदेबद्दल बोलूया. विरोधक म्हणतात संसदेमध्ये पुरेशी चर्चा होत नाही, अनेक विधेयके पटकन मंजूर होतात. सरकार म्हणतं चर्चा होते, पण विरोधक अनेकदा कामकाज बंद पाडतात. मग प्रश्न येतो की चूक नेमकी कोणाची? आता मीडिया हा विषय नेहमीच चर्चेत असतो. काही लोक म्हणतात मुख्य प्रवाहातील किंवा मेनस्ट्रीम मीडिया सरकारच्या जवळ आहे किंवा सोशल मीडियावर सहसा असा दावा होतो मोदी मीडिया किंवा गोदी मीडिया. पण सरकार म्हणतं जर तसं असतं तर रोज सरकारवर टीका करणारे पत्रकार किंवा युट्यूबर चॅनेल चालले नसते. मग सत्य कुठे आहे? पुढचा मुद्दा आहे तपास यंत्रणा, जसं की ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स. ही नावे आपण अनेकदा ऐकली असतीलच. विरोधक म्हणतात की ह्या यंत्रणांचा वापर राजकीय दबावासाठी होतो. जसं की एखादा नेता किंवा आमदार, खासदार विरोधी पक्षात असेल तर त्यावर दबाव टाकला जातो, जेणेकरून तो आपल्या पक्षात किंवा रुलिंग पक्षात किंवा पार्टीमध्ये यावा किंवा आपल्याला सपोर्ट करावा. तर सरकारचं दुसरं म्हणणं आहे, ते म्हणतात नाही, ज्याने चुकी केली आहे त्याच्यावर कारवाई होते. मग ही न्यायाची प्रक्रिया आहे की संपूर्ण राजकारण आहे? आता सर्वात महत्वाचा मुद्दा, तुम्ही सरकारवर टीका करू शकता का? काही लोक म्हणतात वातावरण बदललंय, लोक घाबरतात. पण दुसरे म्हणतात सोशल मीडियावर रोज हजारो पोस्ट, लाखो कमेंट्स, सरकारवर उघड टीका होते. पण स्वातंत्र्य कमी झाले की आपल्याला तसं वाटते? आता लक्षात आलं का? प्रत्येक मुद्द्याला दोन बाजू आहेत आणि दोन्ही बाजूंकडे काही ना काही मुद्दे आहेत. पण इथूनच खरी गोष्ट सुरू होते. सरकार आणि त्यांचे समर्थक या सर्व आरोपांना काय उत्तर देतात? त्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत ते पाहूया चॅप्टर 3 मध्ये. ठीक आहे, आतापर्यंत आपण आरोप पाहिले, पण प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू असते. मग सरकारचं यावर नेमकं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया. सरकारचं पहिलं म्हणणं असं आहे की भारतात नियमित निवडणुका होतात, लोक मुक्तपणे मतदान करतात, अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे पक्ष सत्तेत आहेत, अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्ष पराभूतही झालाय, म्हणजे सरकार बदलणं आजही शक्य आहे. दुसरा मुद्दा, सरकार असा मानते की भारतामध्ये विक्रमी मतदान होते, जगातील सर्वात मोठी निवडणूक ही भारतामध्ये होते, कोट्यावधी लोक भारतामध्ये मतदान करतात. सरकार म्हणतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग ही लोकशाहीची जीत आहे. सरकारचा तिसरा मुद्दा असा आहे की डिजिटल इंडिया. सरकारी सेवा सगळ्या ऑनलाईन झाल्या आहेत, डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढले, जसे की युपीआय, गुगल पे, फोन पे, पेटीएम. तंत्रज्ञानामुळे शासन अधिक पारदर्शक झाल्याचा दावा अनेकदा सरकारकडून केला जातो. चौथा मुद्दा असा आहे की सरकारकडून पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली जाते, जसं की महामार्ग, रेल्वे, विमानतळ, मेट्रो. सरकारचं म्हणणं असं आहे की मजबूत देशासाठी मजबूत पायाभूत सुविधा असणं आवश्यक आहे.
अर्थव्यवस्थेबाबतही सरकार वेगळं चित्र मांडतं. भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक बनत आहे. परदेशी गुंतवणूक, उत्पादन क्षेत्र, स्टार्टअप, रोजगार निर्मितीचे प्रयत्न पूर्वीपेक्षा वाढलेत. पण हेही सत्य आहे की भारत जगातील सर्वात मोठ्या इकॉनॉमीपैकी 4 नंबरवरून 7 नंबरवर घसरले. पुढचा सरकारचा मुद्दा असा आहे की G20चे यशस्वी आयोजन किंवा आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची वाढती भूमिका, परराष्ट्र धोरणातील सक्रियता किंवा सरकार असं म्हणतं जग भारताकडे आता वेगळ्या नजरेने पाहत आहे. भारताची इमेज पहिल्यापेक्षा खूप पॉझिटिव्ह झाली आहे. न्यायव्यवस्थेचा मुद्दाही सरकार मानतं. सर्वोच्च न्यायालय अनेक महत्वाच्या प्रश्नांवर सुनावणी करते. काही वेळा सरकारच्या विरोधातही निर्णय जातो. त्यामुळे संस्था अजूनही कार्यरत असल्याचा सरकारकडून दावा आहे. म्हणजे सरकारच्या मते भारतात लोकशाही कमकुवत झाली नाहीये, उलट अधिक सक्षम आणि आधुनिक झाले आणि म्हणूनच लोकशाही धोक्यात असल्याचा दावा सरकार अजूनही मान्य करत नाही. पण आता एक प्रश्न उरतो, जर सरकार असं म्हणत असेल तर काही आंतरराष्ट्रीय संस्था वेगळे चित्र का दाखवतात? त्यांचे रिपोर्ट्स कसे तयार होतात आणि त्यांच्यावरही प्रश्न उपस्थित का केले जातात? चला आता ते समजून घेऊया. ठीक आहे, आतापर्यंत आपण दोन्ही बाजू ऐकल्या, पण या चर्चेत एक गोष्ट वारंवार समोर येते, इंटरनॅशनल रिपोर्ट्स. मग प्रश्न हा पडतो, हे रिपोर्ट्स नेमकं कोण बनवतो आणि त्यांच्यावर विश्वास किती ठेवायचा आणि या रिपोर्ट्स मध्ये भारताची रँकिंग किती आहे? सगळ्यात आधी डेमोक्रेसी इंडेक्स हा रिपोर्ट इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट तयार करतो. यात फक्त निवडणुका नाही तर सरकारचं कामकाज, राजकीय सहभाग, नागरिकांचे स्वातंत्र्य अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो. या इंडेक्समध्ये भारताला फ्लो डेमोक्रेसी म्हणजे अपूर्ण लोकशाही या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. दुसरा रिपोर्ट म्हणजे फ्रीडम हाऊस 2025च्या अहवालात भारताला 100 पैकी 63 गुण देत पार्टली फ्री म्हणजे अंशतः मुक्त असं म्हटले गेले. पण फ्रीडम हाऊस हा निष्कर्ष नेमका कसं काढतं? तर ते राजकीय हक्क आणि नागरी स्वातंत्र्य या दोन मुख्य निकषावर गुण देतात. आता येतो फ्रीडम हा रिपोर्ट निवडणुकांच्या पलीकडे जाऊन लोकशाहीचे अनेक वेगवेगळे पैलू मोजतो. त्यामुळे अनेक संशोधक हा रिपोर्ट गंभीरपणे घेतात. आणि आता मेन म्हणजे प्रेस फ्रीडम इंडेक्स हा रिपोर्ट रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स हे प्रकाशित करतात. 2025 मध्ये भारताचा यामध्ये 151वा क्रमांक होता. हा रिपोर्ट पत्रकार किती स्वतंत्रपणे काम करू शकतात याचं मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण आता इथेच खरी चर्चा सुरू होते. हे रिपोर्ट्स म्हणजे अंतिम सत्य आहेत का की त्यांनाही काही मर्यादा आहेत तेच आपण पुढे पाहूया. या रिपोर्ट्समध्ये मेनली डाटा वापरला जातो, पण अनेक ठिकाणी तज्ज्ञांची मतं, सर्व्हेस आणि वेगवेगळ्या इंडिकेटर्स देखील वापरले जातात. त्यामुळे काही लोक म्हणतात हे रिपोर्ट्स पूर्णपणे वस्तुनिष्ठ नाहीत. काही निकष व्यक्तिनिष्ठ असू शकतात. भारत सरकारने अनेक वेळा या रिपोर्ट्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारचं म्हणणं असं आहे की काही संस्थांची मेट्रोलॉजी भारताचं वास्तव्य पूर्णपणे दाखवत नाही. त्यामुळे अशा रँकिंगकडे अंतिम सत्य म्हणून पाहू नये. म्हणजे एकीकडे रिपोर्ट्स आहेत, दुसरीकडे त्यांच्यावर टीकाही आहे आणि सरकारचं उत्तरही आहे. मग या सगळ्याचं खरं चित्र नेमकं काय समोर येतं? चला आता या सगळ्यांचं शांतपणे विश्लेषण करूया. ठीक आहे, आता एक पाऊल मागे जाऊया. आपण आतापर्यंत जे काय पाहिलं ते एकदा शांतपणे जोडून पाहूया. एकीकडे भारतात नियमित निवडणुका होतात, सरकार बदलू शकतं, न्यायव्यवस्था, संसद आणि इतर संस्था काम करत आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. पण दुसरीकडे काही संस्था आणि टीकाकार लोकशाहीच्या काही पैलूंवर चिंता व्यक्त करतात आणि त्या चिंतांकडे आपण पूर्णपणे दुर्लक्षही करू शकत नाही. मग खरं कोण? कदाचित उत्तर इतकं सोपं नाही, कारण वास्तवही अनेकदा ब्लॅक अँड व्हाईट नसतं, ते मध्ये कुठेतरी असतं. म्हणून कोणत्याही एका रिपोर्टवर किंवा कोणत्याही एका नेत्याच्या भाषणावर लगेच विश्वास ठेवू नका. शक्य असेल तेवढे सोर्सेस किंवा स्रोत पहा, दोन्ही बाजू ऐका आणि स्वतःचं मत स्वतः तयार करा. मतं ही सगळ्यांकडे असतात, पण तथ्य शोधण्याचा प्रयत्न फार कमी लोक करतात. जर तुम्हालाही अशाच तथ्याधारित चर्चा पाहिजे असतील तर लॉजिक थेरपीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक नव्या विषयासोबत.